आज कानाचे काका आणि पप्पा चालले नाशिकला आणि प्रत्येक नवीन कपडे घातल्यानंतर इथं फोटोशूट फिक्स आहे आणि आम्ही तर लुंगी बांधूनच पळलो कारण एवढा टाईमच नाही. कोणाचं काय कोणाचं काय. बाय 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 बाय. नाही नाव न्याना चक्करला हो. इथपर्यंत न्या ना हो. उतरत नाही म्हणतो. गाइस रडतो लई. भाई कानू देखो तो दिसती तू. गुड बाय गाइस. बाय. क्या क्या लाना है नासिक से बता देना. फाइल को मम्मी को नहीं लाऊंगा, पापा को नहीं लाऊंगा. किसी को किसी को है क्या? हाँ श्रुति को भी ला सकता हूँ, कोई टेंशन नहीं, पर मम्मी को नहीं लाऊंगा. नाही नाही जाऊ द्या राहू द्या आजचे दिवस घरी. आज हे दोघं चालले नाशिकला, त्यांचं गाडीचं काहीतरी काम आहे आणि कानाची थोडीशी बड्डेची शॉपिंग पण करून येतील. सुनीलचा नव्हतं फिक्स पण अचानक भयानक त्यांचा पण प्लॅन झाला आणि आता ते निघाले. लय खुश झालाय पण याला माहीतच नाही याला उतरून देणार आहे. उतरतच नाही रे हे पोरग. तुला नेलं नाही, आम्हाला नेलंच नाही. आपल्याला जायचंच नव्हतं दादू. कोणाचं काय कोणाचं काय. मम्मी अशी बसलेली आहे तर मम्मीच्या पाया घालून जायचंय आम्हाला. हे काय उद्योग काढीन. दुसरे खेळणे आम्हाला ते नाही खेळायचं, असे उद्योग करायचे. थोडं पुढं हो मी. जाय पुढ. जागीच रिवर्स गेअर नको मारू बरं. थोडं पुढून होत जाय. का रे काय खाल्लं, काय खाल्लं दाखव. ते सीताफळ घे. हाय दादू सीताफळ कुठे आहे, सीताफळ. बुटी सीताफळ कुठे आहे दाखव. सीताफळ इकडं पाहू राहील. सीताफळ कुठे आहे, सीताफळ मम्मीला दाखव. हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सगळी काही कामं वाढली आणि आज सुनील आणि दादा गेले नाशिकला कारण त्यांचं गाडीचं काहीतरी काम होतं त्यामुळे ते गेले नाशिकला. तर मस्तपैकी स्वयंपाक वगैरे झाला आहे, काना पण झोपला आहे. आता बस जेवण करायचं. आज रिलॅक्स आहे आम्ही. कानाचं सगळं आंघोळ वगैरे लवकर आटपून घेतलं. आता फक्त त्याचं जेवण बाकी राहील. मग दिवसभर आम्ही रिलॅक्स राहू. सकाळी आंघोळ वगैरे झालं ना मग काही नाही, पण मग आंघोळ लांबली ना त्याची तर मग लई किरकिरं करतो, त्याला झोपा आलेली राहते असं होऊन जातं. सकाळी सकाळी झाली ना मग काही नाही. तर आता इथं आत्यांच्या हातची कढी आज खूप दिवसांतून कढी बनवली आहे. परवा दिवशी आम्ही तूप बनवलं होतं तर त्याचं इतकं छान ताक झालं होतं ना, तर म्हटलं कढी बनवू. नेमकी हे दोघं पण नाही आहे, मग आत्या म्हणजे थोडीच बनवते कारण आत्यांना पण जास्त कढी चालत नाही, लगेच पित्त वगैरे होतं. आणि कालची शेपूची भाजी पण होती तर ती पण मस्त आटवली, थोडीशी रशीची होती तर तिला असं कोरडं बनवलं. इथं कढीसोबत खायला भात, मस्त बाजरीच्या भाकरी आणि कढी. आता थोड्या वेळाने दिदींचं धुणं झालं की आपण की आम्ही मस्त जेवण करतो. सुनीलचं तर काही जायचं फिक्स नव्हतं पण अचानक ते बोलले की जातो मी पण. आता ते पण गेले. आज कानाला फक्त आम्ही दोघी आणि दादा नात्याच, त्यामुळे तो पण थोडं चिडचिड करी. काना तर इतका मागं लागला होता, लय रडत होता. चला बघू आज काय काय होतं काय काय नाही. दिवसभर बाहेर गुरु आले रक्षाबंधनची राखी बांधायला, परत पंचमीचं सांगता, रक्षाबंधनचं सांगता, श्रावणी सोमवार वगैरे जे काही आपण विचारू ते सांगता. म्हणजे असं पहिल्या काळात राहायचं की गुरु यायचे सांगायचे, परत ते धान्य वगैरे मग त्यांना द्यायचं. तसं आता एवढी सगळी येत नाही पण इकडं आमच्याकडे येतात. हे बघ गुरु आले होते, कानाला राखी बांधली पण काना इतका घाबरला होता. काना रडायलाच लागलं, त्याला वाटलं मला घेऊन जाते काय. काना पहिल्यांदाच राखी बांधली नाही, मागच्या वर्षी पण बांधली होती ना. नाही नाही हे दिवाळी होती, दिवाळी होती. हे बघा हे अशा राख्या देते बांधायला, देवाला बांधत्या आणि घरातल्या प्रत्येक माणसाला गुरु राखी बांधते ही अशी. नंतर मग बहिणी बांधत असते राखी रक्षाबंधनच्या दिवशी.
अशी गोंड्याची राखी म्हणते त्याला. तेव्हा आम्हाला राखी दाखवू राहिला आता. ते हाताला एकदा दात असेल आता सारखं बुवा दाखवतो. बुवा कुठे दादा? बुवा हा कुत्र. बुवा पाहिलं. पाहिलं आम्ही. हातात काय बांधलं दाखव. कुठे आहे तुझ्या हातात? बुवा कुठे झाला? हे बघ आमची कुटूला आम्ही कशी फुलं लावली काना. दाखवू काकी दोन वाव. वास कसा घ्यायचा? झाला का चला आज आत्यांचा नाही या डोकं विचार. आज आत्यांचा आम्हाला ड्रायफ्रुट्स लाडूचा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ शूट करायचा आहे. ब्लॉग टाईपच असतो का. आम्ही रेसिपी मला एक कमेंट होती आत्यांच्या ह्याच्यावर की तुम्ही असं रेसिपी सारखं नका दाखवू, असं ते ब्लॉग सारखं नका दाखवू, रेसिपी दाखवा. पण ती नुसती रेसिपी पाहून पण बोर होते. त्याच्यात थोडंसं आधीमध्ये सपोज कानाचं झालं असं थोडंसं असलं ना तर जरा बरं वाटतं. कारण काही काही रेसिपी तर माहीत असतं त्यामुळं बघायला पण बोर होतं, तुम्हाला पण थोडंसं मध्ये एंटरटेन असलं ना तुम्हाला पण चांगलं वाटतं, म्हणून मी असं दाखवते. तर आज ड्रायफ्रूट्सच्या लाडूंची रेसिपी बनवायची आहे, जी की 2-3 दिवसापासून चालू आहे आमचं बनवायचं. पण असंच आणि अजून आता ही पण रेसिपी राहिली माझी टाकायची. आज ती धिरडं बनवण्याची रेसिपी पण टाकायची. आता ती उद्या सकाळी टाकून देते. माझ्याकडून एडिटच नाही झाला आज ब्लॉग, तर मी उद्या सकाळी टाकते किंवा आज संध्याकाळी टाकल. आणि आता त्यांनी सगळं घेतलं आहे, काजू, बदाम, अक्रोड, मखाना, पम्किन सीड्स, सनफ्लावर सीड्स आणि मम्मी शेंगदाणे निसत होती म्हणून याला शेंगदाणे पाहिजे. नो 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 धर घे. हा काय करतो खाली असला का इकडं पळ तिकडं पळ सारखा माणसाकडं असं पाहतो तिरका पळतो. त्याला वाटतं मला घ्यायला यायला पाहिजे. काय इथंच आहे मम्मा, इथंच आहे. काय लागत? काठी नाही, बाबाची काठी मागू राहिला. काठी नाही बाई आपली नाही ती. ते बुबू घेऊन गेला. चिकू घेऊन गेला. चिकूला आवाज दे बरं, बाबाला सांग चिकू कुठे गेला. चिकू बाय 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 बाय. आता मग मम्मी प्यायचे लगेच. पाणी बिणी पिऊन परत तुम्ही कधी येते कधी नाही. बाय बाय कर आज सगळ्या बाय. दोघींना बाय बाय कर. शेंगदाणे मला. आज आपण बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू. शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड आणि हे मखाना आणि हे पम्किन सीड आहे. आणि हे सनफ्लावर सीड्स. हे सनफ्लावर सीड आहे आणि हे पम्किन सीड. आज आम्ही श्रीखंड बनवलंय कारण आमचं ना ते तूप केलेलं ताक होतं ना ते इतकं घट्ट झालं आणि त्याचं पूर्ण पाणी सेपरेट झालं आणि वरचं जो दह्यासारखं घट्ट जे असतं ना ते सेपरेट झालं. ते आंबट लागायला लागलं दह्यासारखं. मग आम्ही सकाळी काही कढी केली आणि जे उरलं होतं ते आत्यानी त्याचा तो सगळा घट्ट चक्का म्हणू शकतो आपण ते काढून घेतलं आणि फडक्यात बांधून ठेवलं. म्हणजे त्याचं सगळं पाणी निचरून गेलं मग. आणि आता त्याच्यात म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं एवढं सक्सेसफुल होईल का नाही. पण मग आता म्हणे करून झालं तर ठेवू नाही तर देऊ टाकून. पण ते झालं. त्याच्यात आता साखर टाकून पाहिली आणि थोडीशी वेलची पावडर टाकली. लय टेस्टी आणि ते लय टेस्टी लागतंय. आता सुनीलला त्यांना खायला देऊ. त्यांना विचारू कसं झालं. आणि आज आत्या मसाले भात बनवत आहेत. दरवेळेस आम्हीच बनवतो. यावेळेस आत्या म्हणजे मीच बनवते. मी लय दिवस झाले बनवला नाही. म्हणलं ठीक आहे बनवा तुम्ही. हां चला संध्याकाळी श्रीखंड, मसाले भात, पिठलं आणि चपाती. आणि कानाला झोप आलेली पण लय रडू येतोय त्या. चला आत्यांनी इथं मस्त मसाले भात बनवला आहे. आता पिठलं बनवते मी. दीदींनी फोडणी वगैरे दिली पण काना उठला मग त्या गेल्या. तोपर्यंत पिठलं बनवते गरम गरम. आणि इथं सोबतच श्रीखंड आणि सुनीलने त्यांनी
गुलाबजाम आणले.